भगवान परमात्म्याचा जेव्हा विरह होतो त्याच्यामध्ये भावी विरह सांगितला. भावी विरह म्हणजे भगवान परमात्मा अजून आपल्यापासून दूर गेलेला नाही, पण भगवान परमात्मा आपल्यापासून दूर जाणार आहे अशी कल्पना अंतःकरणामध्ये निर्माण झाली की त्याला भावी विरह म्हणतात. उदाहरण दिलं व्यवहारामधलं, जसं एखाद्या मुलीचं लग्न जुळलं तर ते लग्न जुळल्यानंतर ते अगोदर साखरपुडा करतात पहा. तो साखरपुडा केल्यानंतर 1 महिन्याभराने 2 महिन्याने जेव्हा उरकायचं तेव्हा उरकतात ते. तर मग ते साखरपुडा झाला की साखरपुडा झाल्यानंतर मग ते आईवडील जे असतात ना त्यांच्या चिंता अंतःकरणामध्ये अशी कल्पना झाली असते की आता हे आपल्याला सोडून जाणार आहे. मग कधीही ती मुलगी समोर दिसली की ते आईच्या डोळ्यात पाणी येतं. का? कारण हे आपल्या समोर जरी आज दिसत असली तरी काही दिवसांनी आपल्याला सोडून जाणार आहे, काही दिवसांनी आपल्याला सोडून जाणार आहे. म्हणून त्या आईच्या अंतःकरणामध्ये जी वेदना उत्पन्न होते ना त्याला भावी विरह असं म्हणायचं. किंवा जेव्हा त्या मुलीचं लग्न होतं आणि लग्न झाल्यानंतर मग त्या मुलीला वाटा लावायला सगळं गाव जातं पहा. आणि वाटा लावायला गेल्यानंतर ती मुलगीही रडत असते आणि गावही रडत असते. त्याला वर्तमान विरह असं म्हणायचं. म्हणजे तो समोर घडतो आहे. आणि त्याच्यानंतर भूतविरह म्हणजे ती मुलगी निघून गेल्यानंतर तिकडे नांदायला लागल्यानंतर आईला काही कालांतराने तिची आठवण येत असते आणि मग आई दुसऱ्याच्या घरी जाऊन सांगत असते माझी गंगू अशी होती, माझी गंगू तशी होती. म्हणजे तिची आठवण करून दुसऱ्यासमोर तिचे गुणगान गाते, याला म्हणतात भूतविरह. तसंच भगवान परमात्मा समोर असताना भगवान परमात्मा आपल्यापासून दूर जाणार आहे अशी कल्पना अंतःकरणात निर्माण झाली की त्याला भावी विरह असं म्हणतात. याचंही वर्ण गोकुळामध्ये केलेलं आहे की जेव्हा आक्रूरजी भगवान परमात्म्याला न्यायला आले, तर आक्रूरजी भगवान परमात्म्याला न्यायला आल्यानंतर नंदबाबाच्या दारासमोर त्यांनी तो रथ उभा केला. रथ उभा केल्यानंतर सगळ्या गवळणी गोळा झाल्या आणि गोळा झाल्यानंतर त्या गवळणी विचारायला लागल्या यशोदा मातेला की हा रथ कशा करता आलेला आहे आणि भगवान परमात्मा कुठे, असे ती विचारू लागले. पहा, गवळण म्हणती यशोदेला कुठे गे साबळा, सांगे वो मजला साजनी आनंदाच्या अंगणी मिळाल्या गवळणी, आनंदाच्या अंगणी मिळाल्या गवळणी, मिळाल्या गवळणी, आनंदाच्या अंगणी मिळाल्या गवळणी. त्या सर्व गवळणी एकत्रित झाल्या आणि एकत्रित होऊन विचारू लागल्या. गवळण म्हणते यशोदेला कोठे गे सावळा, का रथ शृंगारेला सांगे ओ मजला. ती गवळण सांगते रथ का शृंगारलेला आहे, भगवान परमात्मा कुठे आहे असं त्यावेळेस विचारते. त्यावेळेस तो विरह सांगत असताना मग ती गवळण सांगते. पहा, यशोदा माता सांगते बोले नंदाची पटराणी सदगतीत होऊनी, मथुरेसी चक्रपाणी जातो गे साजनी, विव्हळ झाले मन वचन ऐकोनी, या नंदाचे अंगणी मिळाल्या गवळणी. ती गवळण त्यावेळेस यशोदा माते त्या गवळणीला सांगते बोले नंदाची पट्टराणी सद्गतीत होऊनी. सद्गतीत होते आणि सद्गतीत होऊन ती बोलायला लागते आज भगवान परमात्मा आपल्याला सर्वांना सोडून जाणार आहे असं ज्यावेळेस ते सांगते त्यावेळेस गवळणींची जी अवस्था होते ना याला भावी विरह असं म्हणतात. विठ्ठल विठ्ठल तो भगवान परमात्मा ज्यावेळेस प्रत्यक्षात सोडून जायला लागतो त्याला वर्तमान विरह असं म्हणतात. त्याचे वर्णन केलं. रथी चढले वनमाळी आकांत गोकुळी, भूमी पडल्या व्रजबाळी कोणत्या सांभाळी. रथामध्ये प्रत्यक्षात भगवान परमात्मा चढले आणि भगवान परमात्म्याचा रथ निघालेला आहे त्यावेळेस त्यांना जो विरह होतो ना तो वर्तमान विरह आहे. त्या गोपिका सर्व रथाच्या समोर आडव्या पडतात, आडव्या होतात. जायचं असेल तर भगवान परमात्मा आमचा प्राण घेऊन जा असं भगवान परमात्म्याला म्हणतात. हा जो विरह आहे याला वर्तमान विरह म्हणतात. आणि तिसरा विरह आहे त्याला भूतविरह म्हणतात. आता खरं तर हा भूतविरह सांगत असताना पुन्हा याच्याही 10 अवस्था सांगितलेला आहे. चिंतात्र जागर द्वेगो चिंतात्र जागर द्वेगो
मानवं मलिनांगता तानवं मलिनांगता प्रलापो व्याधिरुन्माद मोह मृत्यूर दशादश असं वर्णन केलेलं आहे. चिंता, जागर, उद्वेग, ताणव, मालिन्य, त्यानंतर प्रलाप, व्याधी, उन्माद, मोह आणि मृत्यू. विठ्ठल विठ्ठल. भूतविराच्या ह्या 10 अवस्था सांगितल्या. म्हणजे भगवान परमात्मा आपल्याला सोडून गेला तर सोडून गेल्यानंतर पहिली गोष्ट तो भक्त चिंता करत असतो. म्हणजे भगवान परमात्मा सोडून गेलेला मला पुन्हा कधी भेटेल कधी भेटेल सारखी त्याला चिंता लागत असते. वासुगीच्या वनी सीता शोक करी का हो अंतरले रघुनाथ दुरी. महाराज म्हणतात येऊनी गुंफे माझी दृष्टी केली चोरी का हो मजा आणले अवघड लंकापुरी. सीता माता त्या वनामध्ये बसून अशोकाच्या वनामध्ये वासुकीच्या वनात सीता त्या ठिकाणी शोक करते की का मला भगवान परमात्मा दूर झाले असेल माझ्यापासून का दूर गेले असेल मला ते कधी भेटेल असे सीता माता काय करते वियोग करते. याला चिंता नावाची अवस्था म्हणतात की सारखी भगवान परमात्मा भेटावा ही चिंता लागते. दुसरी गोष्ट जागर. दुसरी गोष्ट भगवान परमात्मा आपल्यापासून दूर निघून गेल्यानंतर जागर म्हणजे त्या भक्ताला झोपच येत नाही. सतत भगवान परमात्म्याचं चिंतन करत राहतो. राधिका मातेकडे एक गवळण येते आणि ती गवळण राधिका मातेला सांगते आज माझ्या स्वप्नामध्ये भगवान परमात्मा आला होता. भगवान परमात्मा माझ्या स्वप्नामध्ये येऊन मला त्याने दर्शन दिलं. असं जेव्हा ती गवळण राधिका मातेला सांगते तेव्हा राधिका माता तिला म्हणते या पश्यंती प्रियम स्वप्ने. हे प्रिये तू स्वप्नामध्ये त्या भगवान परमात्म्याला पाहिलं धन्यास्त सखी योषिता. तू भाग्यवान आहेत की त्या भगवान परमात्म्याला तू स्वप्नामध्ये पाहिलं. पण आमचं काय झालं. राधा म्हणते अस्माकम तू गते कृष्णे गता निद्रापी वैरिणी. जेव्हापासून हा भगवान परमात्मा मला सोडून मथुरेला निघून गेला ना माझी वैरिणी निद्रा सुद्धा त्याच्यासोबतच मथुरेला निघून गेली. म्हणजे हा भगवान परमात्म्याचा जो विरह आहे जागराची अवस्था आहे की याच्यामध्ये तिला झोपच येत नाही. तुका म्हणे डोळा विठो बैसला सावळा. सावळा भगवान परमात्मा डोळ्यामध्ये बसतो आणि त्यामुळे भक्ताची निद्रा पळून जाते. ही दुसरी अवस्था आहे. चिंता जागर उद्वेग. तिसरी अवस्था आहे उद्वेग. संसारातला उद्वेग वेगळा आणि परमार्थातला उद्वेग वेगळा. उद्वेग म्हणजे सारखा वेग हा भगवान परमात्म्याकडे चित्ताचा वेग धावत असतो त्याला उद्वेग अशी अवस्था म्हणतात. त्यानंतर भगवान परमात्म्याची अवस्था सांगत असताना ताणव. ताणव म्हणजे भगवान परमात्म्याचा वियोग झाल्यानंतर तो ताणव अवस्था म्हणजे कृश होत असतो. भगवान परमात्मा आपल्याला भेटत नाही ना मग अन्न पाण्याचा त्याग करत असतो. अन्न पाणी ग्रहण करत नाही. कितीही त्याला सुखाची साधनं दिले तर ते सुखाचे साधन तो ग्रहण करत नाही. सुख सेज गोड चित्ती नलगे अनेक नाठवे घरदार तहान पळाली भूक. तहान पळून जाते भूक पळून जाते अशी अवस्था होते. म्हणजे ह्या 4 अवस्था सांगितल्या. त्यानंतर मालिन्य म्हणजे आपल्या शरीराकडे त्या भक्ताचं लक्ष राहत नाही. शरीर मलिन होऊन जातं. त्यानंतर प्रलाप मोठमोठ्याने तो रडत असतो. नंतर व्याधी. व्याधी म्हणजे भगवान परमात्मा आपल्याला सोडून गेला म्हणून त्यामध्ये त्या भक्ताच्या अंतकरणामध्ये व्याधी म्हणजे ते सतत संताप असतो आणि त्या संतापामुळे अंग त्याचं गरम असतं. आणि अनुभव म्हणतात ना त्या अवस्थेमध्ये जर अंगाला चंदन जरी लावलं तर ते चंदन सुद्धा अंगाला पोळायला लागतं. अशी त्या भक्ताची अवस्था असते. ज्ञानोबा म्हणतात चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी कान्होवन माळी वेगी भेटवा का चांदवो चांदणे चापेवो चंदन. चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी. चंदनाची चोळी जरी दिली तर त्याने सुद्धा अंग पोळायला लागतं. अशी अवस्थामध्ये व्याधी. पुढं सांगितलं उन्माद. कधी कधी तो उड्या मारायला लागतो. आणि त्याच्यानंतर व्याधी उन्माद आणि शेवट सांगितलं मोह आणि मृत्यू. मोह म्हणजे कधी कधी त्या अवस्थेमध्ये त्याला काही आठवत नाही. तो काय बोलतो काय करतो मोह निर्माण होऊन जातो. आणि शेवटी सांगितलं मृत्यू. कधी कधी भगवान परमात्म्याच्या वियोगामुळे त्या भक्ताचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो. अशा प्रकारच्या ह्या सगळ्या 10 अवस्था भूतविराच्या आहेत. तर कशासाठी सांगितलं हे भगवान परमात्मा भेटण्याकरता प्रेमाच्या ज्या 3 अवस्था असतात त्याच्यामध्ये पूर्वराग मिलन आणि विरह या 3 अवस्था असतात. त्यामध्ये पूर्वराग जेव्हा शिगेला जातो तेव्हा भगवान परमात्म्याची आपल्याला भेट होती त्याला मिलन म्हणतात. तसं ज्ञानोबा म्हणतात माझ्याही जीवनामध्ये तो भगवान परमात्मा मला कधी भेटेल म्हणून ज्ञानोबरांची जेव्हा अवस्था झाली ज्ञानोबराय तर कावळ्याला सुद्धा विचारू लागले की तो पंढरीनाथ मला कधी भेटणार. अशा प्रकारची प्रार्थना ज्ञानोबराने केली आणि एवढी तळमळ जेव्हा शिगेला गेली तेव्हा तो भगवान परमात्मा ज्ञानोबा म्हणतात मला भेटला जोडला. पण जो भगवान परमात्मा मला भेटला जोडला तो कसा आहे त्याचं वर्णन अभंगाच्या पहिल्या चरणात. सुखाचा सुखनिधी सुख सागर जोड लागे माये जोड लागे माये. सुखाचा सुखनिधी सुख सागर जोडला सागर
पाचारी गे माय काळा झाला मद पाचारी गे माय काळा झाला मद पाचारी गे माय सुखाचा सुखनिधी सुख सागर जोडला म्हणून काळा दादूला मज पाचारे गे माये. ज्ञानोबरा म्हणतात तो भगवान परमात्मा मला प्राप्त झाला, भेटला. ही मिलन रागाची अवस्था ज्ञानोबरा सांगतात. जो भगवान परमात्मा मला जोडला ना, सुखाचा सुखनिधी सुख सागर जोडला. कोणता भगवान परमात्मा जोडला तर ज्ञानोबरा त्याचं वर्णन करतात की जो सुखाचा सुखनिधी सुखसागर आहे, जो भगवान परमात्मा मला जोडला, जो भगवान परमात्मा मला प्राप्त झाला, त्याचं वर्णन सांगतात. तो कसा आहे? सुखाचा सुखनिधी आहे आणि सुखसागर आहे. ज्ञानोबरा म्हणतात तो भगवान परमात्मा मला प्राप्त झाला. सुखाचा सुखसागर म्हणजे काय? सुख सांगत असताना बघा भगवान परमात्म्याचं वर्णन ज्ञानोबराने हे केलं. भगवान परमात्मा हा सुखाचा सागर आहे, सुखनिधी आहे. म्हणजे भगवान परमात्मा आपण कुठं जेवढं जेवढं व्यवहारामध्ये किंवा परमार्थामध्ये आपल्याला जेवढं जेवढं काही सुख अनुभवायला येतं, ते सुख जर कोणाचं असेल ते भगवान परमात्म्याचं सुख आहे. कारण सुख स्वरूप एक भगवान परमात्माच आहे. भगवान परमात्म्या व्यतिरिक्त सुख आपल्याला कुठंही पाहायला सापडणार नाही. पण जिथं जिथं सुख अनुभवायला येतं तिथं तिथं ते सुख भगवान परमात्म्याचंच आहे. म्हणून महाराज म्हणतात सुखाचा सुखनिधी. ज्ञानोबा म्हणतात जो जोडला तो कसा आहे? सुखाचा सुखनिधी. सुखनिधी म्हणजे ठेवा. मग कोणत्या सुखाचा ठेवा आहे तो? तर जेवढे काही सुख आहे त्या सर्व सुखाचा तो ठेवा आहे. आपल्याकडे सांगतात पहा सुखनिधी म्हणजे सुखाचा सुखनिधी याचा अर्थ आहे संपूर्ण सुखाचा, म्हणजे वैषयिक जेवढे काही सुख आहे त्या वैषयिक सुखाचा तो सुखनिधी आहे, म्हणजे अधिष्ठान आहे. आणि सगळ्या सुखाचा तो अधिष्ठान असल्यामुळे, मूळ स्रोत असल्यामुळे सगळे सुख त्याच्यापासूनच प्राप्त होतात. बघा आपण वैषयिक सुखाचा जर विचार केला तर वैषयिक सुख आपण त्याला उपाधीमुळे वैषयिक सुख म्हणतो, पण विषय बाजूला टाकला की ते सुखसुद्धा कोणाचं आहे? परमात्म्याचंच आहे. हा मूळ सुखनिधी हा परमात्मा सुखाचा निधान असल्यामुळे, ठेवा असल्यामुळे जेवढे काही सुख आहे ते त्याच्यापासून आहे. विषय सुख आपल्याला बघा एखाद्या विषयापासून सुख प्राप्त होत असताना आपण नेहमी विषयाची प्रक्रिया सांगतो की तो विषय अगोदर आपल्या डोळ्याने आपल्याला दिसतो आणि तो विषय पाहिल्यानंतर तो विषय आपल्याला प्राप्त व्हावा म्हणून अंतःकरणाची वृत्ती तळमळ करते. आणि तो विषय प्राप्त होण्याकरता जेव्हा आवडे ते वृत्ती गिरटी आधी मनवणी उठी मग ते वाचा देठी करासीये. तो विषय प्राप्त व्हावा असं वृत्तीला वाटलं, मनाला वाटलं की सर्व इंद्रिय क्रियेला लागतात आणि क्रियेला लागल्यानंतर तो विषय प्राप्त करून घेतात. आणि तो विषय प्राप्त केल्यानंतर अंतःकरणाची वृत्ती जी चंचल झालेली होती तो विषय प्राप्त झाला की ती वृत्ती शांत होते, स्थिर होते. आणि स्थिर झालेल्या वृत्तीमध्ये मग काय होतं? चैतन्याचं प्रतिबिंब ग्रहण केलं जातं आणि मग आपल्याला आनंद प्राप्त होतो, सुख प्राप्त होतो. म्हणजे विषयाच्या माध्यमातून सुख आल्यासारखं वाटतं, पण मूळ कोणाचं आहे? ते परमात्म्याचंच आहे सुखनिधी. सुखनिधी परमात्माच आहे, फक्त विषयाच्या माध्यमातून आलं म्हणून त्याला सुख, किंवा आपण म्हणतो ना सुखाचा सुखनिधी म्हणजे वैषयिक सुखाचाही सुखनिधी म्हणजे मूळ अधिष्ठान तो परमात्माच आहे. किंवा योगी महापुरुष आहे. योगी महापुरुषाला समाधीमध्ये जे सुख अनुभवायला येतं, वृत्तीचा निरोध केल्यामुळे, वृत्तीचा निरोध जेव्हा होतो आणि वृत्तीचा निरोध झाल्यानंतर समाधीमध्ये योग्याला जे सुख अनुभवायला येतं ते सुख तरी कोणाचं आहे? योग्याला समाधीमध्ये मिळणारे जे सुख आहे तेही भगवान परमात्म्याचंच आहे. म्हणून समाधी सुखाचा सुखनिधी सुद्धा तोच आहे, वैषयिक सुखाचा सुखनिधी सुद्धा तोच आहे. किंवा आपल्याकडे पंचदशीमध्ये जे 5 प्रकरण सांगितले ना, योगानंदे ब्रह्मानंद हा, ब्रह्मानंदे योगानंद हा, ब्रह्मानंदे विषयानंद हा, ब्रह्मानंदे वासनानंद हा, हे सगळे जे आनंद आहेत हे मूळ आनंद जर कोणाचा असेल तो या परमात्म्याचाच आहे. म्हणजे मूळ ठेवा सुखनिधी हा भगवान परमात्मा आहे. मग समाधी सुखाचा सुखनिधी तोच आहे, वैषयिक सुखाचा सुखनिधी तोच आहे. मग जेवढे काही सुख आहे किंवा सुषुप्तीमध्ये जे आपल्याला सुख अनुभवायला येतं त्या सुखाचा सुखनिधी तरी कोण आहे? सुषुप्तीत जे सुख अनुभवायला येतं, भली वृत्ती तिथं अज्ञानामध्ये लीन असते, पण ज्ञानोबा म्हणतात जर मनुष्य तो जागराला आणि स्वप्नावस्थेला प्राप्त झाला नसता तर त्यालाच ब्रह्मभाव म्हणता आला असता. साचची पुढती विरा जरी न येता स्वप्न जागरा तरी ब्रह्मभाव साचोकारा म्हणू येता. जर तो जागृत अवस्थेमध्ये आणि स्वप्न अवस्थेमध्ये आला नसता तर त्यालाच ब्रह्मभाव म्हणता आला असतं. म्हणजे तिथंही वृत्ती अज्ञानामध्ये लीन आहे आणि अज्ञानामध्ये वृत्ती लीन असल्यामुळे तिथं जो सुखाचा अनुभव येतो सुषुप्तीत तो सुद्धा या परमात्म्याचाच आहे. म्हणून सुषुप्तीतल्या सुखाचा सुखनिधी तोच परमात्मा आहे, वैषयिक सुखाचा सुखनिधी तोच परमात्मा आहे.
योग्याला समाधीमध्ये मिळणाऱ्या ज्या समाधी सुख आहे त्या समाधी सुखाचा सुखनिधी सुद्धा मूळ अधिष्ठान तो परमात्माच आहे. म्हणून ज्ञानोबा म्हणतात मला जो जोडला तो सुखाचा सुखनिधी. अशा संपूर्ण सुखाचा सुखनिधी म्हणजे ठेवा असणारा भगवान परमात्मा मला प्राप्त झाला. विठ्ठल विठ्ठल या भगवान परमात्म्याला सुखाचा सुखनिधी म्हटलं. सुखनिधी निधी म्हणजे ठेवा. आणि बघा ठेवा जो असतो तो ठेवा कुठेतरी गुप्त असतो, ठेवलेला असतो. तसा हा भगवान परमात्मा सुद्धा सुखाचा निधी आहे, ठेवा आहे. मग ठेवा जसा जमिनीमध्ये गुप्त असतो आणि तो ठेवा जर प्राप्त करायचा असेल तर ज्ञानोबा म्हणतात त्याला भाग्यवान असावा लागतो. तरी निधान जोडावया भाग्य घडेगा धनंजया जोडिले भोगावया विपाय होय. ज्ञानोबा म्हणतात ठेवा हा जमिनीमध्ये असतो आणि तो प्राप्त करण्याकरता भाग्य लागतं. तसा हा परमात्मा सुद्धा सुखाचा निधी आहे, ठेवा आहे. मग तो ठेवा जसा जमिनीत असतो तसा हा ठेवा कुठं असतो तर ज्ञानोबा म्हणतात हा जो ठेवा आहे सुखाचा सुखनिधी हा सुद्धा ठेवा कुठं असतो आतमध्येच असतो. आतमध्ये कुठं असतो सर्वांच्या हृदयात असतो. तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा रामू की भ्रांतासे कामू विषयावरी. सर्वांच्या हृदयामध्ये राहतो म्हणजे हा हृदयात राहतो. किंवा एको देव सर्वभूतेषु गुडः सर्वव्यापी सर्वव्यापी सर्वभूतांतरात्मा हा सर्व ठिकाणी व्यापक असणारा हा भगवान परमात्मा एको देव सर्वभूतेषु गुडः सर्वभूतेषु गुडः म्हणजे सर्व भूतांच्या आत राहतो. एक तर हृदयात राहतो, सर्व भूतांच्या आत राहतो. तिसरी गोष्ट सांगतात कुठं राहतो तर पंचदशीमध्ये सांगितलं पंचकोश आहे ना त्या पंचकोशांच्या सुद्धा हा आत राहतो. ठेवा जसा आतमध्ये असतो तसा हा सुखनिधी म्हणजे हा सुद्धा भगवान परमात्मा ठेवा पंचकोशाच्या आतमध्ये राहतो. म्हणून याला सुखनिधी असं म्हणतात. सर्वांच्या आतमध्ये राहतो म्हणून निधी म्हणजे ठेवा. आणि अशा प्रकारचा किंवा ज्ञानोबा म्हणतात तो हा सकळ जीवांचा विसावा नैष्कर्म्य सुखाचा ठेवा. सकळ जीवांचा विसावा आहे आणि नैष्कर्म्य सुखाचा हा ठेवा आहे. म्हणून सुखाचा सुखनिधी असा असणारा सुखाचा ठेवा तो मला प्राप्त झाला. पुन्हा सुखसागर ज्ञानोबा म्हणतात सुखाचा सुखनिधी तर आहेच पण तो पुन्हा कसा आहे सुख सागर आहे. सुखाचा सागरच आहे. बघा सुखनिधी आणि सुखाचा सागर. सुखाचा सागर सांगण्यामध्ये भगवान परमात्मा हा अमर्याद सुख स्वरूप आहे. त्याच्या सुखाची गणती करता येत नाही. ज्याच्या सुखाला आदी नाही, ज्याच्या सुखाला अंत नाही. असा जसा समुद्रामध्ये किती पाणी आहे त्याची मर्यादा करता येते का? समुद्रामधल्या पाण्याची जशी आपल्याला मर्यादा करता येत नाही, अमर्याद पाणी समुद्रामध्ये असतं, तसं भगवान परमात्मा किती सुखरूप आहे त्याची मर्यादा करता येत नाही. म्हणून ज्ञानोबराय सुखाचा सुख सागर म्हणतात त्याला, की ज्या सुखाची मर्यादा करता येत नाही. वैश्विक सुखाची मर्यादा आहे, त्याची मर्यादा करता येते. नाथ महाराज म्हणतात ना, पहा, देश काळ वेदानुवादा ज्या सुखाची न करवे मर्यादा त्या सुखाची सुख संपदा मदभक्त सदा भोगिती. की देश काळ आणि वस्तू बघा, वैश्विक सुखाची मर्यादा देशाने आणि काळाने मर्यादित आहे. वैश्विक सुख हे मर्यादित आहे. बघा कोणताही विषय माणसाने भोगला की एक दिवस त्याला त्याचा वीट येतो, कारण त्याला मर्यादा आहे. पण हे जे सुख आहे भगवान परमात्म्याचं जो सुखसागर स्वरूप आहे याचा कधीही वीट येत नाही. वीट नाही पांडुरंगी किंवा आवेट गे माये विटेना जवळे आहे परी भेटेना, याचा कधीच वीट येत नाही. अशा प्रकारचं हे सुख असल्यामुळे महाराज म्हणतात हा सुख सागर आहे, अमर्याद सुखाचा सागर आहे. सुखाचा सुखनिधी सुखसागर जोडला. आणि असा सुखाचा सुखनिधी असणारा सुखसागर भगवान परमात्मा तो मला जोडला, तो मला प्राप्त झाला असं ज्ञानोबा म्हणतात. बघा भगवान परमात्मा जोडतो पण कोणालाही जोडत नाही. भाग्यवान असेल त्याला भगवान परमात्मा जोडतो. या अभंगातले 3 शब्द फार महत्वाचे. एक जोडला, घरा आले आणि भरला. भगवान परमात्मा जोडतो, भाग्याने जोडतो, पुण्याईने जोडतो. घराला येतो ते प्रेमाने घराला येतो, भक्तीने घराला येतो आणि भरतो तो ज्ञानाने सर्वत्र भरतो. विठ्ठल विठ्ठल सुखाचा सुखनिधी असणारा सुखसागर भगवान परमात्मा मला जोडला. बघा भगवान परमात्मा भाग्यवानाला जोडतो, पुण्यवानाला जोडतो. अर्जुन जेव्हा युद्धभूमीवर आल्यानंतर भगवान परमात्म्याला अर्जुन सांगतो, देवा मला ज्यांच्याशी युद्ध करायचं आहे त्यांच्यासमोर माझा रथ घेऊन चाला. तेव्हा त्या सर्व सैनिकामध्ये मला माझ्याशी युद्ध करण्यासाठी कोण योग्य आहे हे मला बघायचं. तेव्हा भगवान परमात्मा अर्जुनाचा रथ दोन्ही सैन्याच्या मध्यभागी उभा करतो आणि उभा केल्यानंतर अर्जुन सर्व सैन्यांना पाहतो आणि पाहिल्यानंतर भगवान परमात्म्याला अर्जुन म्हणतो की देवा, अरे हे तर माझे गुरु आहेत, हे तर माझे बंधू आहेत, हे तर माझे सासरे आहेत. असं ज्यावेळेस अर्जुन भगवान परमात्म्याला म्हणतो तेव्हा भगवान परमात्मा आश्चर्याने अर्जुनाकडे पाहतात आणि अर्जुनाला म्हणतात, अर्जुना आपण इथं लग्नाला आलो नाही, युद्धाला आलो. अहो लग्नाला गेल्यावर सांगतात ना ते, हा तर माझा मामा आहे, हा तर माझा भाचा आहे, असा परिचय लग्नाला गेल्यावर देतात.
आपण इथं युद्धा करता आलो आणि युद्धा करता आल्यानंतर तू म्हणतो हा माझा मामा आहे, हा माझा बंधू आहे, असं म्हणून कसं चालन? म्हणजे जिथं युद्धा करता गेलं तर इथं आल्यानंतर तुला सगळे शत्रू दिसायला पाहिजे. मग अर्जुनाला जेव्हा भगवान परमात्मा म्हणतात हे सगळे शत्रू म्हणून पहा, तेव्हा अर्जुनाच्या काही बघा भगवान परमात्म्याने अर्जुनाने युद्ध करावं म्हणून दुसऱ्या अध्यायामध्ये काही उपपत्ती सांगितल्या की तू या कारणामुळे युद्ध केलं पाहिजे. तसं अर्जुनाने सुद्धा मी कोणत्या कारणामुळे युद्ध करू नये याच्यासाठी काही उपपत्ती दिल्या त्या पहिल्या अध्यायामध्ये. अर्जुन म्हणतो देवा मी यांच्याशी युद्ध केलं असतं, पण यांच्याशी युद्ध केल्यानंतर काय होणार आहे? मला दोष प्राप्त होणार आहे. आणि दोष प्राप्त झालं की तू जोडलेला माझ्यापासून दूर निघून जाणार आहे. जरी वधू करो ने गोत्रजांचा, तरी वसवटा हो ने दोषांचा, मज जोडलासे तो हातीचा दुरी होशी. देवा मी जर या गोत्रजांचा वध केला तर यांचा वध केल्यामुळे मला दोष लागणार आहे आणि त्या दोषामुळे काय होणार? तू जोडलेला मला दूर निघून जाणार. ज्ञानोबा म्हणतात ना की ज्याप्रमाणे उद्यानामध्ये अग्नी लागला, या उद्यानामध्ये अग्नी लागल्यानंतर तिथले पक्षी राहत नाही, उडून जातात. किंवा चिखलाने माखलेलं सरोवर पाहिलं की त्या ठिकाणी चकोर पक्षी जात नाही, चकोर पक्षी त्याचा अवहेर करतो. तसं तयापरी तू देवा मज झकोन येसी मावा, जरी पुण्याचा ओलावा नाशी जेल. देवा यांचा वध करून जर माझं पुण्य नष्ट झालं तर तू मला पुण्याने जोडलेला आहे आणि पुण्याने जोडलेला असल्यामुळे माझं पुण्य जर नष्ट झालं तर तू माझ्यापासून दूर निघून जाशील. म्हणजे भगवान परमात्मा पुण्याने जोडला जातो. किंवा ज्ञानोबराने म्हटलं ना कैसे पार्थेने सर्वोत्तम पुण्य केले, या जगदीश्वराचे प्रेम येत दिसतसे निरुपम. कैसे पार्थेने सर्वोत्तम पुण्य केले, हो का जयाची प्रीती अमूर्त हा आला व्यक्ती. अमूर्त असणारा भगवान परमात्मा व्यक्त झाला कशामुळे? अर्जुनाच्या प्रेमामुळे, अर्जुनाच्या पुण्यामुळे. म्हणून ज्ञानोबरा म्हणतात हा सुखाचा सुखनिधी सुखसागर जोडला. कधी जोडतो? पुण्याने जोडतो, भाग्याने जोडतो. ज्ञानोबरा म्हणतात माझ्या पुण्याने माझ्या भाग्याने हा मला जोडलेला आहे. ज्ञानोबरा म्हणतात सुखाचा सुखनिधी सुखसागर जोडला. तो सुखसागर परमात्मा मला प्राप्त झाला, जोडला. आणि म्हणून काळा दादूला मज पाचारी गे माये. आणि एकदा तो सुखसागर परमात्मा जर जोडला तर ज्ञानोबा म्हणतात भगवान परमात्म्याशी संबंध जोडल्यानंतर तो पाचारित असतो. भगवान परमात्मा बघा संबंध जोपर्यंत जुळत नाही तोपर्यंत लोक पाचारित नाही, बोलवत नाही. ज्या वेळेस आपला एखाद्या व्यक्तीशी संबंध जुडतो तेव्हा तो आपल्याला पाचारित असतो, बोलावित असतो. मग तसं भगवान परमात्म्याशी ज्ञानोबा म्हणतात माझा संबंध जुडला आणि संबंध जोडल्या गेल्यामुळे तो भगवान परमात्मा मला आता बोलावित आहे, पाचारित आहे. म्हणून काळा दादूला मज पाचारे गे माये. जो बोलावित आहे तो कसा आहे? काळा दादूला आहे. आणि मज पाचारे गे माये. माये शब्दावरून ज्ञानोबरांची ही जी भाषा आहे ना, ज्ञानोबरा एका गवळणीची ही भाषा आहे. माये शब्दावरून आपल्या सखीशी बोलतात आणि सखीशी बोलत असताना ज्ञानोबराय सुद्धा एका स्त्रीच्या भूमिकेमध्ये आहे की हे माये तो काळा दादूला मज बोलावित आहे. म्हणजे तो काळा दादूला परमात्मा, दादूला म्हणजे पती, तो भगवान परमात्मा मला बोलावित आहे असं सखी सोबत ज्ञानोबराय बोलतात. बघा भक्तिशास्त्रामध्ये ज्या काही भूमिका सांगितल्या, ज्या काही भगवान परमात्म्यावर प्रेम करण्याच्या अवस्था सांगितल्या, त्यामध्ये सर्वोत्कृष्ट अवस्था जर कोणती असेल तर आपण भगवान परमात्म्याची पत्नी व्हायचं आणि भगवान परमात्म्याला आपलं पती समजायचं. हे जे कांत भाव आहे, माधुर्य भाव आहे, हा भगवान परमात्म्याला सर्वात जास्त आवडतो. विठ्ठल विठ्ठल तसा जर विचार केला तर भगवान परमात्म्याशी संबंध कोणत्याही माध्यमातून जोडा, कोणत्याही माध्यमातून भगवान परमात्म्याशी संबंध जोडला गेला तर भगवान परमात्मा त्याला मुक्तच करतो. बघा ज्ञानोबरांनी गोड ओव्या दिले. पापा हे पा वालभाचे नि व्याजे, त्या व्रजांगणाची निजे, मज मिळालिया काय माझे स्वरूप नव्हतीची, ना तरी भयाची नेमिसे, मातेन पविजेची काय कंसे, की अखंड वैरवशे चैत्यादिकी, आगा सोयरेपणेची पांडवा, माझे सायुज्य यादवा, की ममत्वे वसुदेवादिका सकळा, नारदा ध्रुवा अक्रूरा, शुका हनस नत कुमारा, या भक्ती में धनुर्धरा प्राप्यु जैसा, तैसाची गोपिकांशी कामे, तया कंसा भय संभ्रमे, एरा घातके या मनुधर्मे शिशुपालादिका. म्हणजे वैराच्या भूमिकेतून देवाकडे जा, देवाशी जोडा तरीही देव त्याला मुक्त करतो. भक्तीच्या भूमिकेतून जा तरी मुक्त करतो. नाही भगवान परमात्म्याशी वात्सल्य भाव धारण करा तरी भगवान परमात्मा त्याला मुक्त करतो. म्हणजे कोणत्याही भावाने भगवान परमात्म्याशी जोडले गेलं तर भगवान परमात्मा त्याला मुक्त करतो. मग असं असताना सुद्धा ज्ञानोबराय या ठिकाणी माधुर्य भावाचा का स्वीकार करतात? कारण या सगळ्या भूमिकेतून जरी भगवान परमात्मा जोडला जात असेल तरी सुद्धा भगवान परमात्म्याला आवडणारी जर कोणती भक्ती असेल, कोणता भाव असेल तर तो हा माधुर्य भाव आहे. स्वतः भगवान परमात्मा सांगतात मला तो कसा आवडतो भक्त? अर्जुना गातो भक्तू, तोची योगी तोची मुक्तू, तो वल्लभा मी कांतो ऐसा पडिये. मला तो असा आवडतो की तो वल्लभा मी कांत, मी त्याचा पती आणि
तो माझी पत्नी, अशा प्रकारचा मला तो भक्त आवडतो. स्वतः देवाने सांगितलं. किंवा तैसे ते माझे कलत्र हे जाणे जे, ते माझं कुटुंब आहे आणि मी त्यांचा पती आहे. अशा प्रकारची भक्ती, माधुर्य भक्ती देवाला आवडत असल्यामुळे ज्ञानोबराय सुद्धा इथं माधुर्य भाव धारण करतात आणि माधुर्य भावातून ज्ञानोबराय म्हणतात, म्हणून काळा दादूला मज वाचारे गे माये. तो दादूला, तो पती कोण आहे? काळा आहे. काळा कोण आहे? तर काळा म्हणजे हे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं वर्णन आहे. कारण भगवान परमात्मा काळा आहे म्हणून नामदेव महाराजांची एका गवळ्यांचं त्यांना काळच म्हटलेलं आहे. विष्णुदास नाम्याची स्वामिनी काळी, कृष्णमूर्ती बहु काळी ओ माय. आईचाची काळा नदी बहु काळा. आईचाची काळा बहु काळा. आईचाची काळा नदी बहु काळा. म्हणून वेदाचा लावी लागे बाई. म्हणून वेदाचा लावी लागे बाई. आईचाची काळा नदी बहु काळा. आईचाची काळा नदी बहु काळा. ठाईचा चिकाळा अनादि बहु काळा, म्हणून वेदा चाळा लावी लागे माये. हा भगवान परमात्मा काळा आहे. कसा काळा आहे? ज्ञानोबरा सांगतात, ठाईचाची काळा, अनादि काळापासून ठाईचाची काळा, अनादि बहु काळा, अनादि काळापासून हा असाच आहे काळा. महाराज म्हणतात, तो काळा जो आहे तो दादूला भगवान श्रीकृष्ण परमात्मा, तो माझा पती, मला पाचारित आहे, बोलावित आहे, असं ज्ञानोबरा म्हणतात. तो काळा दादूला, म्हणून काळा दादूला मज पाचारे गे माये. बघा, भगवान परमात्मा हा भाग्यवानालाच बोलवतो, कोणालाही भगवान परमात्मा बोलावित नाही. पुण्य असावं लागतं, भगवान परमात्म्याविषयी आवड अंतकरणामध्ये असावी लागते, तेव्हा हा भगवान परमात्मा बोलावितो. एरवी हा भगवान परमात्मा कोणाला? बघा, दादूला संसारालाही म्हटलेलं आहे, संसारही माणसाला बोलावित असतो. आणि संसाराने बोलवले की अनेक माणसं जातात, संसाराने बोलवलं की संसार दादल्याकडे, पण संसार दादल्याकडे गेल्यानंतर शेवटी निराश होऊन माघारी येतात. का? कारण तो दादला सुखाचा नाही ना, दुःखाचा आहे. महाराज त्याचा अनुभव सांगतात, त्या दादल्याकडे गेले तर काय करतो तो? कोणतीच इच्छा पूर्ण करत नाही. येणे मज भोगविल्या खाणी, नसता छंद लाविला म्हणी, माजलो मी माझे भ्रमणे, झाले बुडणी विटंबना. उलट संसार नावाचा दादला विटंबना करतो, दुःख भोगायला लावतो आणि म्हणून माघारी येतात. किंवा महाराज म्हणतात ना, आधेल्या भ्रातारे काम नव्हे पुरा, म्हणून व्यभिचारा टेकली. अगोदरचा भ्रतार म्हणजे संसार नावाचा नवरा, त्याने काम नव्हे पुरा, माझ्या इच्छा पूर्ण केल्या नाही, म्हणून व्यभिचारा टेकली. म्हणून महाराज म्हणतात, हा जो दादूला आहे भगवान परमात्मा, हा मात्र तसा नाही. हा भगवान परमात्माचं तर असं आहे, हा कोणाला बोलावितच नाही. पण ज्ञानोबरा म्हणतात, मला भाग्याने तो बोलावित आहे. कारण अहो, एरवी त्या भगवान परमात्म्याला कोणी आवाज दिला तर तो भगवान परमात्मा प्रतिसाद सुद्धा देत नाही. आळविल्या भगवान परमात्मा म्हणतात, आळविल्या नेदी साधू, कानडा हो विठ्ठलू कर्नाटकू, येणे मज लावेला वेदू, खोळ बुंती घेऊन खुनाची पालवी, आळविल्या नेदी साधू. म्हणजे आळवलं त्याला तरी सुद्धा तो प्रतिसाद सुद्धा देत नाही, असा हा भगवान परमात्मा आहे. किंवा कोण्याही प्रमाणा ओ नेदी मा, कोणत्याही प्रमाणाला सुद्धा तो ओ देत नाही, असा भगवान परमात्मा. पण तो भगवान परमात्मा मला बोलावतो, माझं भाग्य आहे. म्हणून काळा दादूला मज पाचारे गे माये. तो काळा दादूला मला बोलावित आहे. महाराज म्हणतात, का बरं बोलावित आहे? कारण त्याच्याविषयी माझ्या अंतकरणात नवीन प्रेम उत्पन्न झालं आणि त्या प्रेमामुळे तो भगवान परमात्मा मला बोलावित आहे, माझ्याकडे येत आहे. अभंगाचं दुसरं चरण. प्रेम नेहाडी मज झाली दिवाडी. प्रेम नेहाडी मज झाली दिवाडी. प्रेमन व्हाळी मज झाली दिवाळी. प्रेमन व्हाळी मज झाली दिवाळी. प्रेमनवाडी मज झाली दिवाडी. प्रेमनवाडी मज झाली दिवाळी. प्रेमन व्हाळी मज झाली दिवाळी. प्रेमन व्हाळी मज झाली दिवाळी. काळे वन माडी आले घरा गे माये. काळे वन माडी आले घरा गे माये.
मज झाली दिवाळी प्रेमनवाडी मज झाली दिवाळी प्रेमनवाडी मज झाली दिवाळी प्रेमनवाडी मज झाली दिवाळी मनवाळी मज झाली दिवाळी प्रेमनवाळी मज झाली दिवाळी प्रेमनवाळी मज झाली दिवाळी प्रेमनवाळी मज झाली दिवाळी पार कुमारी पार घुमाजी पार कुमारी पार घुमाजी पार कुमाई 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 पार घुमाजी प्रेम नभाळी मज झाली दिवाळी काळे वनमाळे घरा आले गी माये. ज्ञानोबा म्हणतात तो भगवान परमात्मा जो घराला आला तो कसा आहे, तो भगवान परमात्मा काळा आहे. तो भगवान परमात्मा ज्ञानोबा म्हणतात तो मला पाचारित होता, बोलावित होता. आणि जेव्हा मी त्याच्याकडे गेले तर बघा जाऊन जाऊन माणसाचं प्रेम वाढत असतं. तसं ज्ञानोबा म्हणतात त्याच्याकडे सारखं जाऊन जाऊन त्या भगवान परमात्म्याविषयी प्रेम निर्माण झालं आणि त्यामुळे प्रेम नव्हाळी मज झाली दिवाळी. त्याच्याविषयी अंतकरणामध्ये नवीन प्रेम निर्माण झालं, प्रेमाची दिवाळी निर्माण झाली. आणि म्हणून काळे वनमाळे घरा आले गे माये. तो काळा वनमाळे माझ्या घराला आला. बघा परमार्थामध्ये नवीन नवीन संबंध जुडला तर भगवान परमात्म्याकडे जावं लागतं. तो पाचारित असतो म्हणजे साधना आपल्याला करावी लागते किंवा वृत्ती त्याच्याकडे लावावी लागते. तुकोबाराने प्रार्थना केली की नाही, समचरण दृष्टी विटेवरी साजरी ते माझे हरी वृत्ती राहो. म्हणजे पहिल्यांदा वृत्ती भगवान परमात्म्याकडे न्यावी लागते. पुढे पुढे अशी अवस्था होते की भगवान परमात्मा आपल्या घरालाच येतो आणि घराला आल्यानंतर मग बाहेर काढून देण्याचा जरी प्रयत्न केला तरी तो बाहेर निघून जात नाही. म्हणजे पहिल्या अवस्थेमध्ये पहिल्यांदा भगवान परमात्म्याकडे जावा लागतो. तो पाचारित असतो म्हणजे आपल्याला साधना करावी लागते. नंतर त्याच्याविषयी प्रेम वाढलं की प्रेम नव्हाळी मज झाली दिवाळी. ज्ञानोबा म्हणतात प्रेम वाढलं, त्याची दिवाळी मला प्राप्त झाली. आणि ते प्रेम वाढल्यामुळं काय झालं, तो काळे वनमाळे घरा आले गे माये. मग प्रेमामुळे तो वनमाळीच माझ्या घराला आला असं ज्ञानोबा सांगतात. काळे वनमाळे घरा आले गे माये. प्रेमाच्या 3 अवस्था सांगतात बघा. एक सामान्य प्रेम असतं, एक सामंजस्य प्रेम असतं आणि एक समर्थ प्रेम असतं. इथं ज्ञानोबराने जे वर्णन केलं ते समर्थ प्रेम आहे. सामान्य प्रेम म्हणजे ज्याच्यामध्ये फक्त आपल्या सुखाचा विचार केला असतो. मत सुख सुखित्वम म्हणजे स्वतःच्या सुखाचं त्याच्यामध्ये विचार केला असतो, त्याला सामान्य प्रेम म्हणायचं. आपल्याकडे उदाहरण देतात बघा की श्मश्रू कंटक वेधेनं बाले रुदती तत्पिता, की जेव्हा आपल्या मुलावर त्या वडिलाचं प्रेम असतं आणि त्या मुलाचा तो पापा घेतो तेव्हा त्या मुलाला त्याची दाढी टोचत असते. मुलगा रडत असतो तरीसुद्धा तो मुलावर त्याचं प्रेम नाही का आहे, पण मुलाकडे तो पाहत नाही मुलाला त्रास होतो की नाही, आपल्या प्रेमाचा विचार करतो. याला मत सुख सुखितो म्हणतात, म्हणजे सामान्य प्रेम. दुसरं प्रेम आहे सामंजस्य प्रेम, म्हणजे त्याच्याही सुखाचा विचार करायचा आणि आपल्याही सुखाचा विचार करायचा. बघा हॉस्पिटलमध्ये गेलो, हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर एक बाई रडत होते. का रडता म्हणून विचारलं. तिनं सांगितलं हे झोपलेले आहेत ना, हे माझे पती आहेत आणि त्यांच्या दोन्ही किडन्या फेल आहेत. मग दोन्ही किडन्या फेल आहे, डॉक्टरने सांगितलं एकतर किडनी बदलावं लागेल नाही तर डायलिसिस करावं लागेल. मग तुम्ही काय निर्णय घेतला. त्यावेळेस त्या बाईने सांगितलं किडनी बदलायचा निर्णय घेतला. म्हणलं मग अडचण काय. ती बाई म्हटली किडनी देईन कोण, आणि जी बोलत होती ती त्याची सख्खी बायको होती. किडनी देईन कोण. म्हणलं तुम्ही द्या की किडनी, तुम्ही द्या की म्हटल्यानंतर तिनं सांगितलं मी जर किडनी दिली की मी आदू होईल ना, मी आदू होईल. म्हटल्यानंतर मी म्हटलं मग मी देऊ का किडनी. ती म्हणली जगाच्या कल्याणा संताचे होती, म्हणजे आम्हीच किडनी द्यावा. महाराज म्हणतात याच्यात सुख नाही. त्या बाईला त्याच्याविषयी प्रेम नाही का, नवऱ्याविषयी प्रेम आहे, पण नवऱ्याच्या सुखाबरोबर आपल्याही सुखाचा तर विचार करते, म्हणून हे उभय सुख सुखितो म्हणतात. आणि तिसरं प्रेम सांगितलं समर्थ प्रेम. समर्थ प्रेम म्हणजे त्याच्या सुखाचा विचार करायचा. अहो एक गवळण भगवान परमात्मा त्या गवळणीचं लोणी चोरतो आणि लोणी चोरल्यानंतर भगवान परमात्मा पळायला लागतो. गवळण त्याच्या मागं पळते, पण पळता पळता तिच्या लक्षात येतं जमीन तापलेली आहे, सूर्य तापलेला आहे आणि भगवान परमात्म्याच्या पायाला पुढं येतात. म्हणून ती गवळण तिला म्हणते नितम यदी नवनितम नितम नितम किमतेन. भगवान परमात्म्याला ती म्हणते नितम यदी नवनितम, तुला नवनीत घेऊन जायचं ना, नितम नितम किमतेनं नवनीत घेऊन जा, त्याने काही फरक पडणार नाही. पण आतपतपता भूमौ माधव माधव माधव, हे भगवान परमात्मा
सूर्याने भूमी तापलेली आहे आणि त्यामुळे तुझ्या पायाला फोड येत आहे. त्यामुळे तू काय करू नको, माधव माधाव, तू धावू नकोस, पळू नकोस असं भगवान परमात्म्याला म्हणते. म्हणजे त्याच्या सुखाचा विचार करते. तत् सुख सुखित्वम, हे प्रेम आहे. आणि असं प्रेम माझ्या अंतकरणात निर्माण झालं. प्रेम नवाळी मज झाली दिवाळी, काळे वनमाळे घरा आले गे माये. आणि जे घराला आले ते कसे आहे, अभंगाचं शेवटचं चरण. बापर कुमादेवी वरू पुरोनी उरला, बापर कुमादेवी वरू पुरोनी उरला, सवाय जुभरिला माझे हृदय गे माये, सवाय जुभरिला माझे हृदय गे माये, प्रेम नव्हाळी मज झाली दिवाळी, प्रेम नव्हाळी मज झाली दिवाळी, बापर कुमादेवर पुरवणी उरला, सबाय जो भरला माझे हृदय गे माये. असा जो भगवान परमात्मा आहे तो कसा आहे, त्या परमात्म्याची व्याप्ती सांगत असताना ज्ञानोबा म्हणतात, जो माझ्या घराला आला तो परमात्मा कसा आहे, बाप रखुमादेवर पुरवणी उरला. तो बाप आहे. कोणाचा बाप आहे, संपूर्ण जगाचा बाप आहे. पिता हमस्य जगतो, माता धाता पितामह, या कारणे मी पिता, संपूर्ण जगताचा तो पिता आहे. आणि रखुमादेवीवर आहे. रखुमादेवीचा वर असणारा, संपूर्ण जगाचा पिता असणारा तो पुरोनी उरला. ज्ञानोबा म्हणतात तो पुरोनी उरला, म्हणजे तो भगवान परमात्मा एवढा व्यापक आहे, एवढा व्यापक आहे की संपूर्ण त्रिभुवनाला त्याने व्यापलं. पण त्रिभुवनाला व्यापून सुद्धा तो आणखी उरलेलाच आहे. असं म्हटलं ना, सभूमी विश्वतो अत्यतिष्ठ दशांगुलम, म्हणजे सर्व त्रैलोक्याला व्यापून सुद्धा तो 10 अंगुळे अजून काय आहे, उरलेलाच आहे, शिल्लक आहे. म्हणजे पुरोनी उरला. किंवा पुरोनी उरला म्हणजे असं सांगितलं की समुद्र जो आहे, समुद्रावर येणारी जी लाट आहे त्या लाटेमध्ये तो पुरलेली असतं, पाणी पुरलेलं असतं. म्हणजे संपूर्ण पाणी लाटेमध्ये असतं. आणि लाटेमध्ये असून सुद्धा बाजूला सुद्धा पाणी असतं. किंवा ज्ञानोबराने उदाहरण दिला, पै आतावी घट बुडाला, आत बाहेर उदके भरला, पाठी दैवगत्या जरी फुटला तरी उदक काय फुटे. घटाच्या आतही पाणी आहे आणि घटाच्या बाहेरही पाणी आहे. म्हणजे घट भरलेला आहे आणि पुरून उरलेलं सुद्धा पाणी आहे. तसं बाप रखुमादेवर पुरवून उरला म्हणजे पुरलेला सुद्धा आहे आणि उरलेला सुद्धा आहे. आणि असा जो आहे, सबाय जो भरला माझे हृदय गे माये, असा भगवान परमात्मा माझ्या हृदयातही भरलेला आहे आणि बाहेरही भरलेला आहे. म्हणजे त्याची व्याप्ती आतही आहे आणि बाहेर आहे. म्हणजे अंतर्यामी मी रूपानेही तो आहे आणि सर्वांच्या रूपाने सुद्धा तो आहे. ओतप्रोत चिंतन ज्ञानोबा सांगतात की आतही तो आहे, बाहेरही तो आहे, आत बाहेर तो हरी भरलेला आहे. सबाय जो भरला माझे हृदय गे माये. आणि असा भगवान परमात्मा ज्ञानाने सर्वत्र भरला. कशामुळे, प्रेमामुळे तो घरी आला. आणि घरी आल्यानंतर तो एकदा अंतकरणात आला की अंतकरणात आल्यानंतर काय करतो, अंतकरणातला अंधार नष्ट करत असतो. आणि अंतकरणात प्रगट झाल्यानंतर बाहेर सुद्धा तो सर्व व्यापक दिसायला लागतो. तया तत्वज्ञा चोखटा, दिवी पोतासाची सुबटा, मग मिची होऊन दिवटा, पुढा पुढा चाले, अज्ञानाची हे राती, माझे तमाची मिळणी दाटती, ते नाशुनी घाली परोती करी नित्योदय. एकदा तो हृदयात आला की अज्ञानाला नष्ट करतो आणि सर्व व्यापक करून टाकतो. म्हणून ज्ञानोबा म्हणतात, बाप रखुमा देवीवर पुरवणी उरला, सबाय जो भरला माझे हृदय गे माये, प्रेम नव्हाळी मज झाले दिवाळी, काळे वनमाळे घरा आले गे माये. झाली सेवा स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांच्या चरणी समर्पित करतो. खरं तर या सर्व गुरुजनांच्या समोर बोलणं म्हणजे ना तरी बालक बोबडा बोली, का वाकुडावी चुका पावली, ते चोज करून मावली रिजे जेवी. झालेली सेवा सर्व गुरुराजांच्या चरणी अर्पण करतो आणि याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली.